नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ यामधील महत्त्वाची प्रमेय बघणार आहोत. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. प्रमेय आहे वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हे सिद्ध करा. या आकृतीप्रमाणे आपण पक्ष घेऊया. पक्षामध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मध्ये आंतरलिखित केला आहे. त्या कोनामुळे कंस BDC आंतरखंडित झाला आहे. आता इथे आकृती दिसल्याप्रमाणे कोन BAC हा कंस BAC मध्ये आंतरलिखित असून ह्या कोनाने ह्या कंसाला खंडित केला आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की ह्या कोनाचं माप या कंसाच्या अर्धा आहे. तर साध्य होईल मापन कोन BAC बरोबर 1/2 मापन कंस BDC. आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक रचना करावं लागेल. तर इथे रचना आहे. यामध्ये रचना करायची आहे. किरण AO काढला, वर्तुळाला तो बिंदू E मध्ये छेदतो, त्रिज्या OC आणि त्रिज्या OB काढली. इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे किरण AE हा जर काढला तर तो केंद्रबिंदू O मधून जातोय आणि वर्तुळाला E बिंदूमध्ये छेदतोय. त्याचप्रमाणे इथे रेख OB आणि रेख OC आपण जोडलेले आहेत. ह्या सगळ्या आपण रचना केलेल्या आहेत. तर ह्या रचना केल्यानंतर आपल्याला सिद्ध करायचं आहे की कोन A चं माप या कंसाच्या अर्धा आहे. या सिद्धतेसाठी पॉइंट्स व्यवस्थित समजून घ्या. आता आपण ह्या रचना केल्यानंतर इथे जर त्रिकोण AOC चा जर विचार केला तर इथे OC आणि OA ह्या दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तर ह्या त्रिज्या असतील तर त्रिकोण OAC हा समद्विभुज त्रिकोण तयार होईल. तर समद्विभुज त्रिकोणाचे ज्या एकरूप बाजू असतात त्या समोरचे कोन एकरूप असतात. तर इथे OC समोरचा कोन इथे जो झालेला आहे त्याला आपण x घेणार आहोत आणि OA या बाजू समोरचा जो कोन आहे त्याला सुद्धा आपण x घेणार आहोत. आता जर ह्या कोनांची माप x अंश घेतली आणि ह्या त्रिकोणाचा जर विचार केला, त्रिकोण OAC मध्ये कोन COE हा बाह्यकोन आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप दूरस्थ अंतरकोनांच्या बेरजेइतकं असतं. बाह्यकोन COE याचं माप ह्या x आणि x म्हणजे 2x इतकं येईल. अशीच सेम स्टेप आपल्याला त्रिकोण OAB मध्ये करायची आहे. त्यामध्ये त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू सारख्या होतील कारण त्या एकाच वर्तुळाची त्रिज्या आहेत. ह्या ठिकाणी आपण हा y घेणार आहे, हा y. तर ह्या 2y असतील तर ह्या बाह्यकोन 2y होईल. आता जर हा पूर्ण आपण कोन काढला तर कोन BOC याचं माप 2x आणि 2y म्हणजे 2 कॉमन काढला तर 2 कंसामध्ये x अधिक y तर इतकं होईल. आता ह्या केंद्रीय कोनाचं माप त्याच्या समोरच्या संगत कंसाशी सारखं असणार आहे म्हणजे BDC चं माप याच्या इतकंच येईल. तर ह्या पद्धतीने आपण ही सिद्धता सिद्ध करू शकतो. या कोनाचं माप या कंसाच्या अर्ध आहे. तर ही सिद्धता सोडवण्यासाठी स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. इथं म्हणूया सिद्धता. तर सिद्धता सुरुवात करताना O वर्तुळ केंद्र. सुरुवातीला आपण ह्या AOC ह्या त्रिकोणामध्ये तर त्रिकोण AOC मध्ये रेख OA एकरूप रेख OC हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असं त्याला कारण देऊ शकता तुम्ही. आता जर ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असतील तर हा जो त्रिकोण तयार झालेला आहे तो समद्विभुज त्रिकोण होईल. तर त्रिकोण AOC हा समद्विभुज त्रिकोण आहे.
एकरूप ज्या बाजू आहेत त्या समोरचे कोण एकरूप असणार आहे, म्हणून इथं म्हणावं लागेल कोण OAC जेवढा आहे तेवढाच कोण OCA आहे. OCA हे दोघं आपण एक्स मानूया, एक्स मानू. याला विधान क्रमांक 1 म्हणूया. याला कारण द्यायचं आहे समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजू समोरील कोण एकरूप. त्रिकोण AOC चा हा COE हा बाह्य कोण आहे तो आपल्याला लिहायचा आहे. तर इथं म्हणूया आपण त्रिकोण AOC चा कोण COE हा बाह्य कोण आहे. हा जर बाह्य कोण असेल तर ह्या बाह्य कोणाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे इतकं असतं, म्हणून कोण COE बरोबर या जे दोन तयार केलेले कोण होते त्या दोघांच्या बेरजे इतकं. तर कोण OAC अधिक कोण OCA येथे आपण म्हणणार आहे बाह्य कोण गुणधर्म. आता इथे म्हणून इथे कोण COE बरोबर याचं माप आपण विधान क्रमांक 1 मधून x घेणार आहोत. याचं सुद्धा x आहे. इथं म्हणावं लागेल विधान 1 वरून. आणि अशा प्रकारे कोण COE बरोबर x अधिक x 2x याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता त्रिकोण OAC साठी जशा स्टेप वापरल्या तशाच आपण आता त्रिकोण OAB साठी वापरणार आहोत. तर इथे म्हणूया आपण रेख OA एकरूप रेख OB. याला कारण द्यायचे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यामुळं त्रिकोण AOB हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता हा जर समद्विभुज त्रिकोण असेल तर त्याच्या एकरूप बाजू समोरचे कोण सुद्धा एकरूप असणार आहे. इथं म्हणावं लागेल कोण OAB. कोण OAB जेवढा आहे तेवढाच कोण OBA आहे. OBA या दोघांना आपण y मानणार आहोत. याला विधान क्रमांक 3. तर इथं कारण द्यायचं समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजू समोरील कोण एकरूप. तर इथं म्हणूया त्रिकोण AOB चा कोण BOE हा बाह्य कोण आहे. हा जर बाह्य कोण असेल तर ह्या बाह्य कोणाचं माप सुद्धा कोण BOE याचं माप या दोघांच्या बेरजे इतके येईल. OAB अधिक कोण OBA. तिथे आपण बाह्य कोण गुणधर्म. आता ह्याचं माप टाकूया आपण. याचं माप इथे विधान क्रमांक 3 मधून y आहे, y अंश. याचं सुद्धा y अंश. तर याला कारण देणं आपण विधान 3 वरून.
कोन BOE बरोबर y अधिक y असा 2y तयार होईल. याला विधान क्रमांक 4 म्हणूया आपण. आता आपण हे केंद्रीय कोन काढलेले आहेत. आता ह्या केंद्रीय कोनांचे संगत कंस सारखे असतात. कोन COE जेवढा आहे तेवढाच कंस EC आहे. याचं माप कोन COE म्हणजे कोन COE हा 2x आलेला आहे, विधान क्रमांक 2 मध्ये दाखवला आहे. तर इथे 2x, याला विधान क्रमांक 5 म्हणूया. ते विधान 2 वरून. आता विधान 5 जसं बनवलंय तसं विधान 6 बनवूया विधान 4 वरून. तर इथे कोन BOE हा जो केंद्रीय कोन आहे त्या संगत कंसाशी म्हणजे कोन BOE जेवढा आहे तेवढाच कंस आहे BE बरोबर 2y. याला विधान क्रमांक 6 म्हणूया. विधान 4 वरून. मापन कंस BDC बरोबर मापन कंस BE अधिक मापन कंस EC. इथे कंसांच्या बेरजेचा गुणधर्म. आता या ठिकाणी आपण त्यांची मापं टाकूया. मापन कंस BE च्या जागी आपण 2y टाकलेला आहे आणि मापन कंस EC च्या ठिकाणी 2x अशी किंमत टाकलेली आहे. हे विधान 5 आणि 6 वरून. आता या दोघांची जर बेरीज केली तर इथे x आणि y वेगवेगळे असल्यामुळे बेरीज होणार नाही. यातून 2 कॉमन काढूया आपण. मापन कंस BCE याचं माप 2 कंसात x अधिक y असं येईल. 2 पक्षांतर केल्यानंतर 1/2 मापन कंस BDC बरोबर x अधिक y. याला विधान क्रमांक 7 म्हणणार आहोत. आता आपल्याला ह्या पूर्ण कोनाचं माप काढायचं आहे. कोन BAC चं पूर्ण माप काढायचं असेल तर आपल्याला या दोन्ही जे 2 भाग झालेले आहेत त्या दोन्ही कोनांची बेरीज करावी लागेल. तर कोन BAC बरोबर कोन BAO अधिक CAO अशा या 2 कोनांची बेरीज करावी लागेल. तर मापन कोन BAC बरोबर मापन कोन BAO अधिक मापन कोन CAO. आपण या ठिकाणी यांची किमती टाकणार आहोत. तर याची किंमत y आहे आणि याची किंमत x आहे. हे विधान क्रमांक आपण 1 आणि 3 वरून घेऊ शकतो. आता ह्यामध्ये जर आपण x अधिक y सरळ केले तर इथे x पहिल्यांदा आणि नंतर अधिक y याला कंस टाकूया आणि ह्या कोनाचं माप तयार झालेलं आहे. मापन कोन BAC बरोबर x अधिक y. याला विधान क्रमांक 8. आता विधान क्रमांक 7 आणि 8 चा जर विचार केला तर त्याची ही बाजू सारखी आहे x अधिक y x अधिक y. तर ही बाजू जर सारखी असेल तर आपण म्हणूया विधान 7 आणि 8 वरून. इथे विधान 7 आणि 8 वरून आपण घेऊ शकतो. तर विधान 7 आणि 8 या दोघांमध्ये मापन कोन BAC बरोबर 1/2 मापन कंस BDC. तर हे विधान 7 आणि 8 वरून हे आपण सिद्ध करून घेऊ शकतो. तर हे सिद्ध. अशा प्रकारे आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या निम्म असतं हे आपण सिद्ध केलेलं आहे.